नमस्कार. कामात व्यस्त आपली आंतरेंद्रिय या पाठात आपण श्वसन आणि पचन हे दोन भाग पाहिले. आता आपल्याला पाहायचं आहे रक्ताभिसरण. बघा, श्वसनातून ऑक्सिजन आला, पचनातून पौष्टिक घटक आले. आता हे सगळे कुठं आले? तर हे आले रक्तात. रक्तामध्ये आल्यानंतर रक्तवाहिन्यांचं जाळं आपल्या शरीरभर पसरलेलं असतं आणि या शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांच्या जाळ्यामधून ऑक्सिजन आणि पौष्टिक घटक हे प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवले जातात. प्रत्येक पेशीला ऑक्सिजन मिळतो, पौष्टिक घटक मिळतात आणि या दोघांच्या साह्याने ती ऊर्जा निर्माण करतात आणि आपण आनंदाने जीवन व्यतीत करतो. अशी अत्यंत महत्वाची ही संस्था आहे. तिचं नाव आहे रक्ताभिसरण संस्था. हिला आपण इंग्रजीमध्ये ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम किंवा फक्त सर्क्युलेटरी सिस्टीम असं म्हटलं तरीही चालेल. कोणतीही संस्था घेतली की तिच्यामध्ये वेगवेगळे घटक, वेगवेगळे अवयव असतात. या संस्थेमध्ये, रक्ताभिसरण संस्थेमध्ये सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे हृदय. तर हृदय कुठं असतं? तर हृदय असतं आपल्या छातीच्या मध्यभागी, थोडंसं डावीकडे कललेलं. केवढं असतं? तर डावा हात घेतला मी, त्याची मूठ अशी घट्ट वळली आणि जेवढा आकार तयार झाला तेवढा आहे माझ्या हृदयाचा आकार. तुम्ही तुमच्या मुठीच्या साह्याने तुमच्या हृदयाचा आकार जाणून घेऊ शकता. फक्त एक लक्षात ठेवा की जर तुम्ही उजव्या हाताने काम करत असाल तर डावा हात वापरा आणि डाव्या हाताने जर काम करत असाल तर उजवा हात वापरा. तर हृदय काय करतं? तर हृदय हे एक प्रकारचं पंपिंग ऑर्गन आहे, म्हणजे तो रक्त फेकण्याचं काम करतो. प्रेशरने रक्त संपूर्ण शरीराकडे पुरवण्यासाठी हृदय आकुंचन पावतो आणि परत पूर्वस्थितीला येतो. हृदय सगळ्या शरीरभर रक्त पुरवठा करण्याचं काम करतो. त्यामुळे आपल्याला आपल्या हृदयाची धडधड ऐकायला येऊ शकते. कशी ऐकायला येते? आपल्याला आपली येईलच याची खात्री नाही, पण आपण आपल्या आई, वडील, दादा, काकू कोण असेल त्यांच्या पाठीला जर आपण कान लावला तर आपल्याला त्यांच्या हृदयाची धडधड ऐकायला येते. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत हृदय हे कार्य करत राहतं. उलटही वाक्य म्हणू शकतो की जोपर्यंत हृदय कार्य करतं तोपर्यंत आपण जिवंत राहतो. जाता जाता शेवटचा प्रश्न की आपलं हृदय ज्या रक्ताला शरीरभर पोहोचवण्याचं काम करतं त्या रक्तामध्ये काय घटक वाहून नेले जातात? भेटूया पुन्हा. तोपर्यंत अभ्यास करा.